हो नमस्कार. नमस्कार. कुठलं गाव? पोखरगरवाडी पिंपळावड. जे आंबेगाव तालुका. हो आंबेगाव तालुका. काय आंबेगावची राजकीय परिस्थिती काय? देवदत्त निकम की वळसे पाटील? सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील. वळसे साहेब जिंदाबाद. हो जिंदाबाद. तर वळसे साहेब तर पवार साहेबांना सोडून गेले. जरी सोडून गेले तरी तालुका सोडून नाही ना गेले. तालुक्यात अनेक कामं केलेली आहे साहेबांनी. 1970च्या अगोदर पासून जर आंबेगाव तालुक्याचा जर आपण विचारात घेतला तर आंबेगाव तालुक्यामध्ये ह्या मनसर शहराचं जर पाहिलं तर त्यावेळेस 25 पैसे पाण्याचा ग्लास मिळत होता. आज आंबेगाव तालुक्याची परिस्थिती पाहिली भीमाशंकर पासून तर इकडं शिक्रापूर पर्यंत आपण जर सर्वे केला तर संपूर्ण परिसर हा सुजलम सुफलम केलेला आहे. त्यामध्ये डिंबा धरण असेल, भीमाशंकर विकास आराखडा असेल, घोडेगावचं सगळी शासकीय कार्यालय असतील, कोर्ट असेल, तहसील कचेरी असेल, पोलीस स्टेशन असेल, आदिवासी मुलांची इंग्लिश मीडियम शाळा असेल, त्याचप्रमाणे भीमाशंकर सहकारी साखर कारखाना असेल, अवसरीचं इंजिनिअरिंग कॉलेज असेल, अशी अनेक विकासाची त्यामध्ये शिक्षण असेल, आरोग्य असेल. आरोग्याबाबतीत जर पाहिलं तर मनसर सारख्या ठिकाणी आरोग्याची अशी उत्तम अशी व्यवस्था जी शहरामध्ये आपल्याला मिळणार नाही अशी पेशंटला सोयी सुविधा उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे भीमाशंकर सारख्या ठिकाणी आडिवरे या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय आहे. तळेघर आहे. एवढं काम चांगलं जर आहे तर त्यांना लोकांचा विरोध का वाढतो? विरोध वाढायचं कारण प्रामुख्यानं जसं शिवसेनेचे 2 गट झाले त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे 2 गट झाले, परंतु गटाचा आणि जनतेचा काही संबंध येत नाही. त्या ठिकाणी तालुक्यामध्ये प्रतिनिधी किती आपलं काम करतोय, शेतकऱ्याच्या सर्वसामान्य लोकांच्या अडचणी असतील, त्यामध्ये अनेक विद्यार्थी तालुका सोडून पूर्वी नगर असेल, नाशिक असेल किंवा पुणे असेल या अशा ठिकाणी शिक्षणासाठी जायला लागायचं. त्या सुविधा आता आंबेगाव तालुक्यामध्येच मुलांना उपलब्ध झालेल्या आहेत. नोकरीच्या अनेक ठिकाणी उपलब्धता झालेल्या आहेत. त्यामध्ये रोजगार पाहिला तर पीडीसी बँक असेल, शरद बँक असेल, मार्केट कमिटी असेल, खरेदी विक्री संघ असेल, अशा तहसील कचेरी असेल, असे ब कड अशा ज्या जागा आहेत त्या ठिकाणी सुशिक्षित बेरोजगारांना नोकऱ्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्यामुळे पुन्हा मुंबई असं ठिकाणी विद्यार्थ्यांना व त्या शेतकरी वर्गातील कुटुंबाला बाहेर जाण्याची गरज नाही. तो जो वर्ग बाहेर जाणार होता, नोकरीसाठी भटकणार होता, तो तालुक्यातच स्थिर झालेला आहे. त्यामध्ये धरणाच्या पाण्यामुळे दूध व्यवसाय असेल, कारखानदारी, इकडे तालुक्यात कधी ऊस पाहायला मिळत नव्हता. जुन्नरचा कारखाना असायचा, आम्ही चिंचोलीला मामाच्या इकडे असायचं तर बैलगाडी मागे लोक पळायचे ऊसाच्या काठीसाठी. आज तो तालुक्यात 1 नंबरचा आज देशात कारखाना आहे आपला भीमाशंकर सहकारी साखर कारखाना. अशी अनेक क्षेत्र आहे. आदिवासी विकास असेल, जवळजवळ 6 जिल्ह्याचं आदिवासी कार्यालय घोडेगाव या ठिकाणी आहे. अशी अनेक कारणं एवढीच नसून तर पूर्वी डिंबा ते मनसरला यायचं म्हणलं तर एक धरणाच्या गाड्या वाळूच्या व्हायच्या, त्याच्यातून बसून यायला लागायचं. आज प्रत्येकाच्या घरोघरी 4 चाकी आहेत, दुचाकी आहेत. एवढा तालुका सुजलम सुफलम केलेला आहे की साहेबांशिवाय पर्याय नाही. त्याला खड्डे पडलेलेच आहेत. खड्डे आता थोडेफार राहणार. आपला भीमाशंकर हा भाग अति पर्जन्यमानाचा असल्यामुळं अनेक वेळा कामं झाली तरी खड्डे वगैरे पडणार. वाहतूक एवढी वाढलेली, दळणवळण एवढं वाढलेलं आहे की खड्डे होणारच. आणि राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर देवदत्त निकम साहेबांना सोडून गेले. देवदत्त निकम साहेबांपासून दूर झाल्यामुळे साहेबांना काही फटका बसू शकतो? नाही, देवदत्त निकम चेअरमन साहेबांचं जर पाहिलं, चेअरमन साहेब एक माझ्यासारखेच एक तरुण कार्यकर्ते होते. साहेबांमुळे त्यांची आज ओळख आहे का देवदत्त हे साहेबांनी 10 वर्ष भीमाशंकर सहकारी कारखान्यावर चेअरमन म्हणून ठेवलं. त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर या ठिकाणी सभापती म्हणून 5 वर्ष त्यांना चान्स दिला आणि साहेबांमुळे त्यांची आज प्रतिमा समाजामध्ये आहे. नाही तर देवदत्त निकम म्हणून अशी प्रतिमा जर पश्चिम पट्ट्यात गेले तर कोण ओळखत नाही. मनसर आणि
कारखान्या परिसराभोवतीचा जो भाग आहे तेवढाच निकम साहेबांना परिचित आहे, या व्यतिरिक्त नाही. त्यामुळं देवदत्त निकमांचं एवढं काही खूप असं साहेबांना निवडणुकीसाठी उभे राहिले तरी त्रास होईल असं काही वाटत नाही. शेवटचा प्रश्न, वळसे साहेबांनी पवार साहेबांचा हात सोडला, अजित पवारांसोबत भाजपच्या सोबत सत्तेमध्ये सहभागी झाले, याचा काही परिणाम फटका वळसे साहेबांना बसेल का? नाही नाही नाही, जर तालुक्यामध्ये विकास कामं करायची असतील तर सत्तेशिवाय शहाणपण नाही असं आपण म्हणतो. त्यामुळे साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे तो तालुक्याच्या, जनतेच्या आणि शेतकऱ्याच्या ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच त्यांनी निर्णय घेतलेला आहे. त्यामुळं जनतेला बीजेपीत गेले काय किंवा शरद पवार साहेबांसंग राहिले नाही तर याचा काय एवढा खास परिणाम होणार नाही. कारण शरद पवार साहेबांनीच साहेबांना सगळे मार्ग दाखवलेले आहेत. आज गुरूंनी त्यांना शिकवण्याचं काम केलेलं आहे. त्यांनी किती पुढे जायचं हे त्यांच्या हातात आहे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.